नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये जिथे जीवनामध्ये असलेली जी मूल्य आहेत त्यांची किती आपल्याला गरज आहे, आध्यात्मिकतेची किती गरज आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होत असल्या तरी तिथे आपण बरेचसे असे विषय घेतलेले आहेत जिथे आपले स्वास्थ्य, आपल्या शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या आणि आत्मा यांच्याबद्दल ही माहिती घेता आलेली आहे. आजही असाच एक विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि ह्या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, आजवर तुम्ही बऱ्याचशा विषयावर, मग त्या भावना असू देत, विचार असू देत, मान्यता असू देत, अनेक विषयावर अगदी विस्तारामध्ये आम्हाला माहिती दिलेली आहे. आज एक नवीन विषय आहे मनामध्ये, कारण सातत्याने तुमच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे की हा जो जीव आहे हा आत्मा आणि आत्मा आणि शरीर, पाच तत्वाचं जे शरीर आहे ह्यांचं एक मिलन आहे. परंतु एक आतमध्ये जे एक आंतरिक संबंध आहे ह्यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे, कारण आम्ही जेव्हा ह्या मशिनरीज बघतो तर त्या इंटरकनेक्टेड असतात. तर आत्मा आणि ह्या पाच तत्वांनी बनलेलं हे जे आम्हाला शरीर दिसतं ह्यांच्यामध्ये एक्झॅक्ट कोणत्या पद्धतीचा संबंध आहे, जरा स्पष्ट आम्हाला सांग. शरीराला किंवा व्यक्तीला आपण इंग्रजीमध्ये ह्युमन बीइंग म्हणतो. त्याच्यामध्ये दोन शब्द आहे इंग्रजीमध्ये, ह्युमन आणि बीइंग. ह्युमन हा शब्द जो आलेला आहे तो त्याचा मूळ शब्द आहे ह्युमस. ह्युमस शब्दाचा अर्थ आहे सॉईल, म्हणजे माती, ज्याला आपण पाच तत्व म्हणतात, शरीर. आणि बीइंग पार्ट जो आहे इंग्रजीमध्ये, तर बीइंग म्हणजे ऊर्जा, एनर्जी, जी या शरीराला चालवते. तर जसं आपण स्लाईडमध्ये पाहणार आहोत की आपण स्थूलपासून जाऊया, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. तर आपण डोक्यापासून पायापर्यंत गेलं तर डोक्यामध्ये मेंदू आहे, ज्याला आम्ही नर्वस सिस्टीम म्हणतो. त्याच्यानंतर आपण खाली आलो तर छातीमध्ये फुफ्फुसं आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याला म्हणतो. नंतर हार्ट आहे, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. नंतर आपली प्रतिकारशक्ती आहे, इम्युनिटी, ती एक संस्था आहे. नंतर आपण पाहतो की हार्मोन्स आहेत, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे पदार्थ निघतात. पचन संस्था आपली आहे. नंतर मांसपेशी आहेत. तर ह्या सगळ्या संस्था आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि आपण आता बीइंगबद्दल बघूया. बीइंग म्हणजे ऊर्जा, आत्मा ज्याला म्हणतात, किंवा सोल किंवा रूह किंवा एनर्जी ज्याला म्हणतात. तर ही एक मेटाफिजिकल एनर्जी आहे, म्हणजे ती भौतिक नाही, अभौतिकीय आहे. ती ह्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही, त्याला दिव्य दृष्टी लागते पाहण्यासाठी. आणि ती शरीरामध्ये दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते. आणि आतमध्ये डोळ्यांच्या मागच्या बाजूला, जिथे मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा भाग आहे, ज्याला आम्ही ब्रेन ऑफ द ब्रेन म्हणतो, त्या हायपोथॅलॅमसच्या इथे असते. आणि आत्मा हायपोथॅलॅमसला उत्तेजित करते आणि हायपोथॅलॅमस मग पिट्युटरी ग्रंथी आणि पूर्ण शरीराला कंट्रोल करतं. तर आत्मा बेसिकली एक शक्ती आहे, गुणांची शक्ती आहे. तर आत्म्याचे मुख्य 7 गुण आहे, ज्याला आपण म्हणतो सतोगुणी आत्मा. हा शब्द भारतामध्ये प्रचलित आहे. सतोगुणी याच्यासाठी म्हणतात की त्याच्यामध्ये 7 बेसिक क्वालिटीज आहेत. आणि त्या आहेत पवित्रता, ज्ञान, सुख, शांती, प्रेम, आनंद आणि शक्ती. या 7 गुण. आणि ह्या 7 गुण आणि आपल्या शरीरातल्या 7 सिस्टीम ह्यांचा संबंध आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तू जी ह्या सृष्टीमध्ये दिसते तिचं निर्माण पहिलं सूक्ष्ममध्ये होतं आणि मग ते स्थूलमध्ये येतं. आपण मागच्या मालिकांमध्ये पाहिलेलं आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक वस्तू जी आपल्याला डोळ्याने दिसते या दुनियेमध्ये, ती पहिली सूक्ष्मामध्ये तयार होते, मग स्थूलमध्ये होते. आणि जे आपण उदाहरण पाहिलेलं ते होतं वास्तुकाराचं. एक जागा आहे, त्या जागेमध्ये काहीच नाही आहे, आणि ती जागा वास्तुकार जेव्हा बघतो तर तो पहिला मनामध्ये आराखडे बांधतो, चित्र निर्माण करो की इथे एवढ्या मजल्याचं घर असेल, हा रूम इथे असेल, इथे बाथरूम असेल, इथे किचन असेल. तो पहिलं त्याचं मनामध्ये चित्र काढतं, मग ते कागदावर येतं आणि कागदावरून ते स्थूलमध्ये येतं. तर पहिलं सूक्ष्ममध्ये ते तयार झालेलं आहे, मग स्थूलमध्ये. असं शरीर जे बनतं ते आत्म्याच्या संस्काराच्या आधारावर बनतं. आणि हे 7 गुण आहेत, त्यातले प्रत्येक गुणाने शरीरातील एक एक संस्था बनत असते.
जसं आपण मेंदू घेतला, नर्वस सिस्टीम, तर त्याचा सरळ संबंध ज्ञान ह्या गुणाशी आहे. तर ज्ञानाने मेंदू आणि बाकीचे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड, तुमचे मज्जारज्जू, ही क्वालिटी बनते. पवित्रता ही तुमच्या पवित्रता ही तुमच्या प्रतिकारशक्तीशी आणि त्वचेशी जुळलेली आहे. तुम्ही शांतीचा गुण घ्या, शांती ही तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा श्वसन संस्थेशी जुळलेली आहे. प्रेम हा जो गुण आहे, आपण म्हणतो प्रेम हृदयामध्ये असतं, तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ह्याच्याशी प्रेम जुळलेलं आहे. हॅपीनेस किंवा खुशी किंवा सुख हा जो गुण आहे, हा तुमच्या पचन संस्थेशी जुळलेला असतो. परत पुढे तुम्ही आनंद हा क्वालिटी घ्या, ब्लिस. तर आनंद हे तुमचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रजनन संस्थेशी जुळलेलं असतं. आणि मांसपेशी आणि हाडं, ज्याला मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम म्हणतात, ती तुमच्या शक्ती ह्या गुणांशी जुळलेली असते. आणि ह्या सगळ्या 7 क्वालिटी मिळून तुमची एक्सक्रिटरी किंवा उत्सर्जन संस्था बनलेली असते. तर प्रत्येक गुण आत्म्याचा एक एक शरीरातील संस्थेला जन्म देत असतो. आता आजाराचा संबंध असा आहे की समजा आता हृदयाबद्दल आपण बोलूया, हृदयरोगाबद्दल. सगळ्यात कॉमन आजार ह्या वेळेला जो हृदयरोग आहे, हार्ट अटॅक. तर प्रेम हा जो गुण आहे, हा जेवढा तुमच्या पर्सेंटेजमध्ये कमी असेल तसा तुम्हाला हृदयाचा आजार होण्याची शक्यता वाढते आध्यात्मिकतेनुसार. आपण ज्याला म्हणतो की ह्या वेळेला सगळ्यांचे हृदय तुटलेले आहेत, दिल के तुकडे हजार हुए, कोई इधर गिरा कोई उधर गिरा. तर जेवढं प्रेमाची कमी तुमच्यामध्ये आहे, तेवढं तुमच्यामध्ये हृदयाचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपण बघतोय सध्या कोणाला प्रेमाचा तो अनुभव जसा व्हायला पाहिजे तो नाही आहे. जर तुमच्यामध्ये शांती या गुणाची कमी असेल तर तुम्हाला श्वसन संस्थेचा आजार संभवतो. ज्ञान या गुणाची तुमच्यामध्ये कमी असेल तर तुम्हाला मज्जारज्जू आणि मस्तिष्क ह्याच्याशी संबंधित सुख ह्याची कमी असेल तर पचन संस्थेशी निगडीत तुम्हाला आजार होणार. शक्ती हा जो आत्म्याचा गुण आहे, तो कमी असेल तर तुम्हाला मांसपेशी आणि हाडांचे आजार होण्याची शक्यता संभवते. तर असा प्रत्येक गुण एक एक संस्थेशी जुळलेला आहे. डॉक्टर साहेब, किती छान तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रत्येक गुण, आत्म्यामध्ये 7 गुण आहेत आणि 7 गुणांबरोबर आपल्या शरीरातील ज्या काही संस्था आहेत, मग ती पचन संस्था असू दे किंवा मग अगदी श्वास घेण्याची असू दे किंवा रक्ताभिसरण करणारी संस्था असू दे, जे काही आहेत प्रत्येक एका गुणाशी संबंधित आहे. हा दृष्टिकोन कधी जीवनामध्ये आम्ही पाहिलाही नाही, ऐकलाही नाही. खूपच सुंदर होतं की हे जर नसेल तर तुम्ही बोलत असताना थोडंसं कोरिलेट करून पाहत होते की खरंच जेव्हा जेवण जेवत असताना मन सुखी नसतं, अन्न जे दिसतं ते चांगलं वाटलं नाही तर मग पोटात गडबड ही होतेच. आणि तुम्ही म्हटलाच की दिल के तुकडे, तर ते तर आम्ही बघतोच की आजकाल जिथे संबंधांमध्ये एवढं तणाव आलेला आहे, लोकांची खरंच मनं तुटलेली आहेत, तर हृदयरोगाचाही प्रमाण जे आहे ते अगदी सातत्याने वाढत चाललेलं आहे. डॉक्टर साहेब, आपलं हे जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये आम्ही ऐकलेलं आहे की विविध प्रकारचे चक्र फिरत असतात. जसं तुम्ही मागे आम्हाला चेतना चक्राबद्दल सांगितलं, तर असं ऐकून आहे मी की काही चक्र पण आहेत म्हणून. तर ह्या चक्रामधचा आत्म्याचा, शरीराचा असा कोणता असा घनिष्ठ संबंध आहे? कारण बरेच जण, जसं तुम्ही मागेही उल्लेख केलेला होता की प्राणिक हिलिंग हा प्रकार आहे, रेकीमधून पण हिलिंग करतात. तर मग हे जी ऊर्जा देणं आहे, तुम्ही हा उल्लेख केलेला, तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्याल? आपलं शरीर खरंच फार सुंदर आहे, निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने, ऋषीमुनींनी की वेगवेगळ्या धर्माचे जे योगी होऊन गेले, त्या सर्वांनी या शरीराकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. काही जण फक्त त्याचा स्थूल भाग बघतात, काही जण त्याच्यामध्ये वेगवेगळी लेयर्स बघतात. तर जसं आपण आता स्लाईडमध्ये बघणार आहोत, हे शरीर नुसतं साधारण नाही आहे, तर त्याच्यामध्ये लेयर्स आहेत. आयुर्वेदामध्ये ह्याला पंचकोश म्हटलेलं आहे. तर बाहेरचं जे आपल्याला लेयर दिसतं तर त्याला आम्ही अन्नमय कोश म्हणतो. अन्नमय कोशामध्ये नंतर मग येतं प्राणमय कोश, त्याच्यानंतर मनोमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. हे कोश आहेत, लेयर आहेत. तर जेवढी तुमची योगाची शक्ती जास्त असेल तेवढं तुम्ही आणखीन डेप्थमध्ये पाहू शकता. आता आपण येऊया ॲलोपॅथीकडे, जी सध्याची सगळ्यात जास्त पॅथी वापरली जाते. ॲलोपॅथी मी पण ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, तर आम्ही डिसेक्शन करतो शरीराचं
किंवा ज्याला आम्ही फाडतो शरीर म्हणतो फर्स्ट इयर MBBSला असताना, तर शरीरामध्ये जेव्हा आम्ही फाडतो तर आम्हाला काही प्लक्सेसेस दिसतात. प्लक्सेस म्हणजे जिथे आपल्या ज्या नसा असतात, ज्याच्यातून करंट जातो, त्यांचा एक गुच्छ आम्हाला दिसतो. तर ते गुच्छांच्या बरोबर काही लोकांनी तिथे त्याला चक्र म्हणून नाव दिलेलं आहे. आणि अशी 7 चक्र आहेत जसं आपण हे चित्रामध्ये बघतोय. तर एक बॉटम चक्र असतं गुदद्वाराकडे आणि एक टॉप चक्र सहस्त्रधार ज्याला म्हणतात. तर खालून आपण वरपर्यंत जसं जाऊ तर सगळ्यात खाली जे असतं ते पेरिनियल एरियामध्ये ज्याला आम्ही मूलाधार चक्र म्हणतो, त्याच्यावर तुम्ही जर आलात बिंबीकडे स्वादिष्ठान चक्र असतं आणि इथे जठर जिथे असतं तिथे जे चक्र आपण बघतो आहे ते आहे सोलार प्लक्सिस किंवा मणिपूर चक्र. हृदयाकडे जे येतो ते चक्र असतं त्याला आपण म्हणतो अनाहत चक्र. घशामध्ये जिथे थ्रोट असतो त्या चक्राला आम्ही म्हणतो विशुद्ध चक्र. आणि 2 डोळ्यांच्या मध्ये जे चक्र असतं त्याला आम्ही म्हणतो आज्ञाचक्र. आणि सहस्त्रधार चक्र टॉपवर जिथे लहान मुलांचं जे टाळू. तो जो भाग आहे ज्याला मी फॉन्टॅनल म्हणतो इंग्रजीमध्ये, तिथे सहस्त्रधार चक्र आहे. आता हे 7 चक्र सांगितलेले आहेत. काही याच्यामध्ये 5 चक्र सांगितलेले आहेत. नंबर इज नॉट इम्पॉर्टंट. ही जी आहेत ही आपल्या शरीरामध्ये जे एनर्जी बॉडी असते किंवा ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतो, तर त्याची हे गेट्स आहेत. आणि ही ऊर्जा जी असते ह्या गेट्समधून जाते. आणि जसं आपण 7 गुण बघितले तर प्रत्येक गुण एकेका संस्थेला शक्ती देत असतो, तसंच ही 7 चक्र जी आहेत ही आपल्या शरीरातील त्या एरियामध्ये असणाऱ्या अंगांना शक्ती देतं. तर जे सहस्त्राधार चक्र आहे आणि आज्ञाचक्र आहे यांचा सरळ संबंध मेंदूशी आणि मेंदूमध्ये असणाऱ्या ग्रंथीशी आहे. घशाकडचं जे चक्र आहे विशुद्ध चक्र, त्याचा सरळ संबंध थायरॉइड, पॅराथायरॉइड आणि इकडच्या अंगांशी आहे. अनाहत चक्र ह्या एरियाला अंगांना जसं हार्ट आणि लंग्स आहे यांना शक्ती देतं. मणिपूर जे चक्र आहे ते पोट किंवा जठराग्नी त्या अंगांना शक्ती देतं. स्वादिष्ठान तसं. आणि मूलाधार शक्ती बेसमध्ये आहे. तर अशी ही 7 चक्र आहेत आणि आपल्या शरीरातील त्या अंगांना हे शक्ती देतात. डॉक्टर साहेब, खूप छान 7 तुम्ही चक्रांबद्दल सांगितलं. 7 आत्म्याचे गुण आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही 7 महत्त्वाचे जे शरीर चालवणारे जे आपली संस्थान आहे त्याच्याबद्दलही आम्हाला सांगितलं. डॉक्टर साहेब, पण मग 7 रंग पण तर आहेत. अच्छा. मग ह्या रंगांचा पण काही ह्याच्याशी, कारण आता तुम्ही जे चित्र आपल्याला स्क्रीनवर दाखवलं तर त्या चित्रामध्ये काही रंगही दिसत होते, तर ह्याचाही काही त्याच्याशी संबंध आहे का? डेफिनेटली. जसं तुम्ही बरोबर ऑब्झर्व केलं, 7 रंग पण याच्याबरोबर जोडलेले आहेत. आणि फार सुंदर विज्ञान आहे. याला आम्ही इंग्रजीमध्ये विपजॉर म्हणतो. तर विपजॉर म्हणजे 7 रंग, व्हायोलेट जांभळ्या रंगापासून लाल रंगापर्यंत. आणि हे रंग आपण डोळ्याने बघू शकतो आणि ह्या रंगांचा पण आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. प्रत्येक चक्राबरोबर एक रंग जोडलेला आहे. आणि वरून जर आपण चालू केलं तर जांभळा रंग हा सहस्राधार चक्राशी जुळलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही आज्ञाचक्राकडे आलात तर तो निळा रंग असतो, इंडिगो ज्याला म्हणतात. इंडिगो म्हणजे नेव्हीसारखा कलर असतो. घशाकडे विशुद्ध चक्राकडे निळा रंग असतो, ब्ल्यू रंग ज्याला म्हणतो आपण. खाली तुम्ही आलात अनाहत चक्राकडे म्हणजे हार्टकडे, तर त्याचा रंग ग्रीन आहे. पोटाकडे तुम्ही जर आलात मणिपूरमध्ये तर त्याचा रंग येल्लो असतो. स्वादिष्ठान चक्राचा रंग ऑरेंज संत्र्यासारखा असतो आणि मूलाधार लाल रंगाचा असतं. आणि जेव्हा ह्या अंगांमध्ये कुठेही कमजोरी आली तर तो रंग आपण त्यांना दिला तर असं पाहिलेलं आहे की त्या रंगामुळे ते आजार ठीक होतात. आम्ही ह्याच्यावर भरपूर लोकांना याचे प्रयोग करायला सांगितले आणि आम्हाला चांगले रिझल्ट याच्यामध्ये मिळालेले. ह्याला कलर थेरपी आम्ही म्हणतो. कलर थेरपी म्हणजे त्या रंगाला त्या एरियामध्ये व्हिज्युअलाइज करणं आणि त्याला एम्पॉवर करणं, म्हणजे तो रंग त्या अंगाकडे देणं. इवन काही असे ड्रेस पण बनलेले आहेत कलर थेरपीचे. तर कलर थेरपीने सुद्धा त्या चक्राला आपण शक्तिशाली बनवू शकतो आणि ते चक्र त्या चक्रांना तो रंग दिला तर त्या एरियामधला आजार ठीक होऊ शकतो. पण पुन्हा मी सांगेन की हे सगळे स्थूल आहेत गोष्टी. मुख्य गोष्टी ज्या आहेत, जसं आपण पंचकोश पाहिले तर त्याच्यामध्ये मुख्य बीज जे आहे ते आत्मा आहे. तर आत्म्याला जर आपण आतून शक्तिशाली केलं
तर आतून बाहेरपर्यंत येणारे सगळ्या तुमच्या जे 5 शरीर आहेत ते शक्तिशाली बनू शकतात. म्हणून मी म्हणेन की हे सगळे ठीक आहे, काम करतात, पण पुन्हा पुन्हा याच्यामध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. तर मूळ ब्लॉकेज, जसं एखादं झाड आहे, तर झाडाची बीजामध्ये जर आजार आहे, तुम्ही वरून कितीही त्याच्या फांद्या कापल्या तरी ते पुन्हा येणार आहे त्याच्यामध्ये. पण बीजच जर तुम्ही परिवर्तन केलं तर झाड तुमचं चांगलं होणारच आहे. त्याच प्रकारे तुम्ही बाहेरून वेगवेगळ्या पद्धतीने ठीक करायचा प्रयत्न करा, चक्र ठीक करा किंवा बाकीच्या पद्धतीने तुम्ही ठीक करा, पण त्याचा जो मूळ स्रोत आहे ते आत्मा आहे. कारण आपण मुख्य प्रिन्सिपल काय पाहिलं की आत्म्याचे संस्कार जे असतात त्यानुसार शरीर मिळतं. हा भारताचा सिद्धांत आहे. एखाद्याला चांगलं शरीर मिळतं, एखाद्याला आजारी शरीर मिळतं. त्याचा आधार आहे ते आत्मा आपल्यामध्ये किती एनर्जी घेऊन आलेला आहे. जर त्याच्यामध्ये 7च्या 7ही गुण 100% असेल तर त्याचं शरीर एकदम संपूर्ण निर्विकारी ज्याला म्हणतात, किंवा 16 कला संपूर्ण म्हणतो आपण, की जसं देवतांचं शरीर होतं. पण जर जेवढे पर्सेंटेजमध्ये ते कमी असेल तसं तुमचं शरीर कमजोर असणार. त्यामुळे हे सगळं आपण त्याच्यामधला संबंध आपण जाणून घेतोय. 7 चक्र आहेत, 7 सिस्टीम आहेत, 7 गुण आहेत. पण खरं जर तुम्हाला चांगलं शरीर पाहिजे किंवा संपूर्ण आजारमुक्त शरीर पाहिजे किंवा रोगमुक्त पाहिजे, तर मूळ तुम्हाला जे ठीक करायचं ते आहे आत्मा. आणि आत्म्याला ठीक करण्यासाठी तुम्हाला योग जो लावा लागणार तो परमपिता परमात्म्याशी. जोपर्यंत परमात्म्याशी तुमचा संपूर्ण योग नाही, कारण पतित पावन तो आहे. पतित पावन परमात्मा म्हणजे काय, की आत्म्यावर जे काही डाग लागलेले आहेत, आत्म्यामध्ये जे विकार आहेत ते दूर करणं त्याचं काम आहे. आणि जेव्हा आपला त्याच्याशी योग लागतो तेव्हा आत्म्यामध्ये जी अस्वच्छता आहे ती निघून जाते आणि तो या 7 गुणांचा सोर्स आहे. जसं आपण शांत स्वरूप आहोत तर तो शांतीचा सागर आहे. जर तुम्हाला फुफ्फुसाचा आजार असेल तर त्याचा इलाज आहे की तुम्ही शांतीच्या सागर परमात्म्याकडून शांतीचा प्रकाश घ्यायचा. पण त्याचा रंग तुम्ही ठरवू शकता. त्याचा रंग तुम्हाला ग्रीन किंवा ब्लू कलरचा घेतला पाहिजे. तर हे 2 रंग तुम्ही ध्यानामध्ये घेतले पण परमात्म्याकडून त्या रंगामध्ये तुम्ही जर व्हिज्युअलाइज केले तर तुम्हाला फुफ्फुसाचा आजार ठीक होऊ शकतो. आणि जसंच तुम्हाला हार्टचा आजार असेल तर हिरवा रंग तुम्ही मेडिटेशनमध्ये घेतला आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये तुम्ही राहिला तर परमात्म्याच्या शक्तीने तुमचं हृदय शक्तिशाली होऊ शकतं आणि तुमचा तो आजार आहे तो ठीक होऊ शकतो. अशा प्रकारे राजयोगाचा अभ्यास केला तर आपल्याला जास्त रिझल्ट मिळतात. पण ह्याच्याबरोबर तुमची जर औषधं, कारण एकदा ऑर्गनमध्ये चेंजेस झाले, परमनंट चेंजेस झाले तर ते रिव्हर्स होणं फार कमी असतं. एवढं जरूर होऊ शकतं की जो नियंत्रणामध्ये नव्हता तुमचा आजार तो नियंत्रणामध्ये यायला लागतो. त्यामुळे औषधं कधी बंद नाही करायची आहे. औषधांबरोबर तुम्हाला हे मेडिटेशन चालू करायचं आहे, राजयोग ध्यान ज्याला आम्ही म्हणतो. तर औषधं म्हणजे दवा आणि मेडिटेशन म्हणजे दुआ. म्हणजे मेडिटेशन आणि मेडिसिन यांचा योग्य वापर तुम्ही केला ज्या प्रकारे आम्ही सांगितलं तर हळूहळू तुमचा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि तुमचं स्वास्थ्य चांगलं होऊ शकतं. खूपच छान डॉक्टर साहेब. आता जेव्हा औषधांचे एवढे रेट्स वाढत चाललेले आहेत त्यावेळेला जर अगदी नसेल काही रोगसुद्धा नाही आहे, कुठे त्रासही नाही आहे आणि रोजचा जरी राजयोगा मेडिटेशन जर एखाद्या व्यक्तीने केलं तर नक्कीच ह्या गोष्टींपासून पण आम्ही दूर राहू शकतो, असंच तुम्हाला म्हणायचं आहे? येस, प्रिव्हेन्शन डेफिनेटली होईल हे. आणि मेन सध्याचा जो आजार आहे तो टेन्शनचा आजार आपल्याला माहिती आहे. मूळ आहे विचार. विचारांमध्ये जर तणाव असेल आणि ते विचार तुमच्या नियंत्रणात नसतील तर आम्ही बघितलं आहे की तुमचं सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक ज्या मस्तिष्क त्याच्यामध्ये असंतुलन होतं, तुमचे स्राव ठीक निघत नाही आणि त्यांचा तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो. ॲड्रिनालिन जास्त निघालं, कॉर्टिसॉल जास्त निघालं. पण त्याचं कारण आहे की तुम्ही मनामध्ये पळत असता, मन फार अशांत आहे. तर टेन्शनमुळे आपल्या संस्थांमध्ये असंतुलन होतं, ब्लड प्रेशर वाढतो तुमचा किंवा रात्री झोप येत नाही. तर शरीरामध्ये भरपूर काही चेंजेस होतात. याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. तुम्हाला नुसतं चिंता आहे, चिंतेचा आजार आहे, तर आता तुमचा मेंदू चांगला आहे पण 2-3 वर्षानंतर तो चिंतेचा आजार तुमच्या मेंदूमध्ये परमनंट चेंजेस, तुमच्या मेंदूमध्ये फार बारीक कोशिका असतात त्यांना तो इजा पोचवतो आणि मेंदूची शक्ती कमी होते, मेमरीचा प्रॉब्लेम होतो. असंच हार्टच्या रक्तवाहिन्या तुमच्या आता चांगल्या असतील
पण तुम्ही टेन्शन घेत असाल किंवा तुम्ही रागावत असाल भरपूर किंवा एकटेपणाचा, जसं आपण पाहिलं मागच्या सत्रात, आयसोलेशन, एकटेपणाचा अनुभव असेल तुम्हाला, डिप्रेशन असेल किंवा आणखीन काही मानसिक त्रास असेल, तर त्याचा हार्टवर पण इफेक्ट येतो आणि हळूहळू तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद व्हायला लागतात. तर तुम्ही नियमितप्रमाणे मेडिटेशनचा अभ्यास करत असाल तर ह्याच्यावर स्टडीज पण झालेल्या आहेत की जे लोक नियमित मेडिटेशन किंवा ध्यान करतात त्यांना होणारे आजार कमी असतात. त्यामुळे भरपूर कंपन्या आम्हाला खास बोलवतात, कारण त्यांना माहिती आहे की आजारी पडलं तर कंपनीचा खर्च वाढणार आहे, सुट्ट्या लोक जास्त घेतात आणि इंटरपर्सनल प्रॉब्लेम पण येतात. त्यामुळे जे लोक रेग्युलरली ह्याचा मेडिटेशनचा अभ्यास करतात आणि जे स्वस्थ आहेत तर त्यांचं स्वास्थ्य तसं राखलं जातं. म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी पण आहे आणि जर तुम्हाला आजार झाला असेल तर क्युअर करण्यासाठी म्हणा, तो ठीक करण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. दोन्ही ह्याच्यामध्ये याचा वापर होतो. ठीक करण्यासाठी पण ह्याचा वापर होऊ शकतो, परंतु अगदीच फार मेजर चेंजेस जर झाल्या नसतील तर. परंतु जर कोणत्याही ऑर्गनमध्ये मेजर चेंजेस झाले असतील तर नक्कीच एखाद्या डॉक्टरची आपल्याला मदत घ्यावी लागणार. औषधंही लागणार आहेत. दवा और दुआ जशी डॉक्टर साहेबांनी सांगितली ह्याची साथ ठेवली पाहिजे. दर्शक, हा विषय आपण पुढेही घेणार आहोत, पण वेळेअभावी हा सत्र जो आहे तो आपण इथेच थांबवणार आहोत. पण आजच्या पुरतं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आत्म्यामध्ये जे 7 गुण आहे त्या 7 गुणांचा आपल्या 7 ज्या काही ऑर्गन्स आहेत किंवा सिस्टीम्स आहेत त्यांच्याशी संबंध आहेत आणि त्यांना ठीक करण्यासाठी 7 रंग जे आहेत इंद्रधनुष्याचे, त्या रंगांनीही आपण स्वतःला राजयोगाद्वारे की परमात्माकडून त्या रंगाची किरणं माझ्या आत्म्यामधून आणि आत्म्यामधून शरीराच्या त्या प्रत्येक भागाकडे प्रवाहित होऊन माझं शरीराचे जी काही व्याधी आहे ते दूर होते. हा प्रयोग आपण करू शकतो. तर आज तुम्ही दिवसभरामध्ये किंवा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा हा प्रयोग करून बघायचा आहे. उद्या ह्याच विषयाला पुढे नेताना आपण डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारूया. परंतु काही प्रश्न तुमच्या मनामध्ये जर असतील तर तुम्ही आम्हाला मेल पाठवू शकता किंवा तुम्ही आमच्या नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर पुन्हा ह्या विषयाला घेऊन उद्या आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.